अब्रामाचा मुलगा इसाहाक, इसाहाक हा लग्न करतो रिबेकाशी आणि तिला 20 वर्षानंतर तिला गर्भधारणा होते. पहा, अब्रामाचा मुलगा इसाहाक आहे. इसाहाकाचं लग्न झालंय रिबेका सोबत, परंतु पहिले सुरुवातीचे 20 वर्षे ह्यांना काही मुलबाळ नव्हतं. नंतर इसाहाक प्रार्थना करतो आणि परमेश्वर रिबेकाची आठवण करतो आणि तिला गर्भधारणा होते. ती गर्भवती होते आणि तिला जुळी मुलं असतात. ओके, तिला जुळी मुलं असतात. तिची डिलिव्हरी होते. डिलिव्हरी होताना म्हणजे जुळ्या मुलांमध्ये जो पहिला जन्माला येतो तो आहे एसाव, आणि जो दुसरा त्याच्यानंतर येतो त्याचा जुळा भाऊ, त्याचं नाव ठेवण्यात आलं आहे याकोब. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. सो हा एसाव आणि याकोब यांच्यामध्ये असं घडतं. याकोब जो आहे हा मेंढरं पाळायचा, आपल्या आईसोबत राहायचा, परंतु एसाव जो जुळ्यांमध्ये जो प्रथम जन्मलेला आहे तो एसाव काय करायचा, तो शिकारी होता, तो पारधी होता. तर तो रानात जायचा, खूप चांगली शिकार करायचा आणि त्याच्या वडिलांना ना म्हणजे इसाहाकाला हरणाचं मांस खूप आवडायचं, तर त्याच्या आवडीचं तो आणून द्यायचा. असं व्हायचं की याकोब जो आहे तो त्याच्या आईचा लाडका होता आणि एसाव जो आहे तो वडिलांना आवडायचा. अशा प्रकारचे ही फॅमिली आहे. ओके, 4 जणांचं हे कुटुंब आहे. आणि असं होतं की एक दिवस येतो ज्यावेळेस हा एसाव शिकारीसाठी, म्हणजे एसाव कोण आहे, जुळ्यांमधला मोठा भाऊ, हा एक दिवस शिकारीसाठी गेलेला असतो आणि तिकडून तो थकून भागून येतो. म्हणजे रानामध्ये फिरून शिकार करून करून खूप थकला आहे की त्याला असं गळून गेल्यासारखं त्याला वाटतं. तुम्ही उत्पत्ती याचा 25वा अध्याय 27 पासून पुढे तुम्ही वचन वाचू शकता. तर बायबल सांगतं की तो हे झाला, खूप थकला होता आणि तो शिकार करून आला. तर तो पाहतो की ज्यावेळेस तो घरी आलाय त्यावेळेस हा याकोब जसून स्ट्यू बनवत असतो. म्हणजे तो काहीतरी मसुरीचं वरण असं दिलेलं काहीतरी, म्हणजे तो जेवण बनवत असतो. आणि हा याकोब आहे त्याने मस्त चुलीवर जेवण बनवायला ठेवलेलं आहे आणि हा थकून भागून त्याचा जुळा भाऊ जो आहे एसाव तो आला आहे. आणि ज्यावेळेस एसाव हा येतो तो म्हणतो की मी तर गळून गेलोय, मला काही समजेना. आणि त्याच्या भावाला म्हणतो तू काय ठेवलंय, ते काय बनवतोयस ना ते मला खायला दे, माझा जीव निघून जातोय, मला समजत नाहीये मी काय करू, तर तू मला ते खायला दे. आणि एसाव जेव्हा असं बोलतो तर याकोब म्हणतो ठीक आहे. आता हे दोघं जुळे भाऊ आहेत. ओके, काय आहेत, एकाच वेळेस जन्मलेले, फक्त एक 5-10 मिनिटं आधी जन्मला एसाव आणि त्याच्यानंतर त्याचा भाऊ याकोब आला आहे. हे दोघं जुळे भाऊ आहेत आणि त्यापैकी एक पारधी शिकारी झालाय, एक आहे तो तिकडेच मेंढरं पाळणं वगैरे आई सोबत राहणं ह्या गोष्टी करतोय. आणि ह्या दोघा भावांमध्ये आता संवाद चालू आहे, ते एकमेकांशी बोलतायत. आणि तिकडे हा जो भाऊ आहे याकोब याने जे जेवण बनवलंय तो एसाव म्हणतोय मी खूप थकलोय, आज मी इतके तास शिकारीला गेलो होतो, माझ्यामध्ये त्राण उरलं नाही, मला खूप सपाटून भूक लागली, तू जे बनवतोय ते मला खायला दे. तर हा याकोब आपल्या जुळ्या भावाला म्हणतो ठीक आहे मी तुला खायला देतो, परंतु त्या बदल्यात तू मला काय देणार. प्रेज द लॉर्ड. तो आपल्या जुळ्या भावाला जो थोडासा मोठा आहे त्याला म्हणतो मी तुला हे देईन, तू थकलायस, मी बनवलंय ते मी तुला खायला प्यायला देईन, पण तू मला त्या बदल्यात काय देणार ते सांग. तू मोठा आहेस, ते मोठं म्हणजे आता ह्यांच्यामध्ये जास्त अंतर नाही की एक जन्मलाय आणि 2-3 वर्षांनी दुसरा जन्मलाय, नाही. एकाच दिवशी जन्मलेली ही मुलं आहेत, ही जुळी आहे, त्यांच्यामध्ये फक्त 5-10 मिनिटाचं काही थोडंफार अंतर असेल किंवा जे काही, पण त्यांनी एकाच दिवशी जन्म घेतलेला आहे. परंतु तरी सुद्धा हा आईच्या गर्भाशयातून एसाव पहिला आला म्हणून हा ज्येष्ठ पुत्र झाला आणि त्याच्यानंतर त्याचा भाऊ आला याकोब म्हणून तो कोणता, कनिष्ठ पुत्र झाला, म्हणजे पहिला आणि दुसरा. ओके, असं झालं. तर ज्येष्ठ पुत्राबद्दलच काही आशीर्वाद आहेत, काही गोष्टी आहेत. ओके, हा प्रथम जन्मलेला आहे आता एसाव जो आहे तो. तर हा याकोब म्हणतो तू तुझा ज्येष्ठत्वाचा म्हणजे तू मोठा भाऊ आहेस, ते मोठेपणाचं पद, मोठं असल्याचा अधिकार तू मला दे आणि मग मी तुला हे जेवण देतो. तर हा जो एसाव असतो ना तो इतका थकला आहे, इतका कमजोर पडला आहे, तो काय म्हणतो माहितीये का, मी तर गळून गेलो आहे. तर तो म्हणतो, एसाव म्हणतो पहा मी तर आता मरायला टेकलोय, मी मरणोन्मुख झालोय, मला आपल्या ज्येष्ठत्वाचा उपयोग काय, मी जर जगलोच नाही तर मी ज्येष्ठ असून मोठा असून मला त्या गोष्टीचा काय उपयोग होणार आहे. तर याकोब त्याला काय म्हणतो, तर आताच्या आता तू माझ्यासोबत शपथ वाहा, तू माझ्यासोबत शपथ वाहा. तेव्हा त्याने शपथ वाहून आपल्या ज्येष्ठत्वाचा हक्क याकोबास मोबदला दिला. याकोब काय म्हणतो, ठीक आहे तुला पाहिजे ना मी तुला हे जेवण देतो, तुला बरं वाटेल, पण आताच्या आता तू शपथ वाह आणि म्हण की तुझा ज्येष्ठत्वाचा अधिकार तू मला देत आहे. तू भलेही पहिला जन्मला असेल, तू प्रथम जन्मलेला असेल, तू ज्येष्ठ असशील, तू मोठा आहेस, तू थोरला भाऊ आहेस, परंतु तो अधिकार तू मला दे आणि मी तुला हे देतो.
लिटरली तो त्याच्याकडून नाही का असं करार केल्यासारखं अभिवचन घेऊन शपथ वाहून तो त्याला बोलायला लावतो. आणि हा एसाव जो आहे ना, एक वेळच्या जेवणासाठी ओके, म्हणजे तो थकून आला आहे, त्याच्यामध्ये ताकद नाही, ते एक वेळचं एक प्लेट भर जे खाणं पिणं आहे त्यासाठी स्वतःचा ज्येष्ठत्वाचा हक्क विकतो. तो म्हणतो, अरे मी मेल्यानंतर काय उपयोग होणार आहे मला ह्याचा, त्यापेक्षा तू घे, तू आजपासून मोठा बाबा, मी नाही मोठा, मी हे तुला देतो माझा ज्येष्ठत्वाचा हक्क, आणि मला ते जेवण दे. आणि त्याच्यानंतर याकूब त्याला ते खायला देतो. एक वेळच्या जेवणासाठी त्याने त्याचा ज्येष्ठत्वाचा हक्क विकला. इकडे याकोबाने काय केलं माहिती, त्याचं जे पद आहे, त्याचं जे ज्येष्ठत्वाचा किंवा थोरला भाऊ म्हणून, घरातला मोठा मुलगा म्हणून जे त्याचं स्थान आहे ना, ते त्याने हिरावून घेतलं आहे. कशासाठी? एक वेळच्या जेवणाने, एक वेळचं त्याला नाही का एक प्लेटभर खायला प्यायला देऊन. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आता पुढे काय होते, काही वर्षानंतर या दोघांचा जो बाप आहे इसहाक, तो खूप म्हातारा झालाय. आणि पूर्वीच्या काळातली लोक ना, खूप दिवसानंतर जेव्हा आपल्या नातवंडांना भेटणार, आपल्या मुलांना भेटणार, किंवा काय असं गावाकडची लोक वगैरे पहा गेल्यावर असं ना खूप माया करतात, खूप जीव लावतात, आशीर्वाद देतात, चांगल्या गोष्टी बोलतात. पहिल्याची लोक आशीर्वाद द्यायची. मग त्यांची मुलगी असू दे, सून असू दे, कोणी असेल तर तिला नाही का एक विशेष आशीर्वाद असणार, मुलाला विशेष आशीर्वाद असणार, नातवंडांना एक विशेष स्पेशल टाईपचा आशीर्वाद असणार. सो असे आशीर्वाद ते द्यायचेच. प्रेज द लॉर्ड. आता इसहाक म्हातारा झालाय, त्याला दिसत नाही, तो म्हणतो माझ्या मुलांना मला बोलवून आशीर्वाद दिला पाहिजे. आता इसहाकाचा आवडता त्याचा मोठा मुलगा एसाव आहे, तर तो काय म्हणतो, एसाव तू एक काम कर, मी आता माझी दृष्टी मंद झाली, मला काही दिसत नाही, तर मला आवडणारं मस्त हरणाचा मांस घेऊन ये, मला बनवून खायला घाल, मग मी ते खाईन आणि मरेन, पण त्याच्या आधी मी तुला आशीर्वाद देईन. तर हा एसाव आहे ना, कुठे जातोय आता, त्याला हरिण शोधायचे, कारण त्याच्या वडिलांना ते खायचंय. त्या हरणाचा शिकार करण्यासाठी तो रानामध्ये गेलाय, तिकडे शोधत फिरतोय. तेवढ्यामध्ये या इसहाकाची जी बायको आहे रिबेका, हिने ऐकलं. ती म्हणते, हा मुलांना आज आशीर्वाद देणार आहे, हा ब्लेस करणार आहे. तर ती काय म्हणते, तिचा आवडता लाडका याकोब आहे, त्याला म्हणते, बघ तुझा वडील असं म्हणाला आहे, तर तू एक काम कर, आपल्या नाही का, त्याला काही व्यवस्थित दिसत नाही तुझ्या वडिलांना, त्याला कशा प्रकारचं मटण आवडतं खायला मला माहितीये, मी तसं तुला बनवून देते. आपल्या कळपातून एक चांगलं करडू घेऊन येतो, मस्तपैकी मी त्याचं मटण बनवते, वडिलांसाठी शिजवते, तू त्यांना घेऊन जा आणि त्यांच्याकडून तो आशीर्वाद घे. मग तो म्हणतो, मी कसं घेणार, ते तर नाही का माझ्या आवाजाने ओळखतील, ते मला हात लावून पाहतील, त्यांना समजेल, कारण एसाव जो आहे तो केसाळ होता, त्याच्या अंगावर भरपूर केस होते, याकोबाच्या अंगावर केस नव्हते. ती म्हणते सगळं मी सांभाळेन. मग तरी पण याकोब म्हणतो, पण माझ्या वडिलांनी मला पकडलं तर आशीर्वाद काय, मला श्राप मिळतील, आणि वडिलांनी दिलेला श्राप लागतो मुलांना, म्हणून तो म्हणतो मला श्रापित नाही व्हायचंय. तर त्याची आई काय म्हणते माहितीये त्याला, तसं नाही होणार, मी सांगते तसं तू कर, तू जा, आणि जर तू पकडला गेलास, त्यांनी ओळखलं तू एसाव नाहीये, तू याकोब आहे, आणि जर यथाकाळी त्यांनी कोणता श्राप दिला तर तो श्राप तुला न लागो, तो मला लागो, कारण मी हे सगळं करते, तर तू जा आणि असं कर. मग ती सुंदर, त्याला आवडतं तिच्या नवऱ्याला तसं मटण बनवते, याकोब घेऊन जातो आणि म्हणतो, बाबा तुम्हाला पाहिजे ते मी घेऊन आले. इसहाक म्हणतो, अरे एसावा तू एवढ्या लवकर गेला आणि तुला भेटलं पण मटण, तू बनवून आणलं सुद्धा, हरिण मिळालं सुद्धा. तर याकोब आता एसाव आहे असलं ना, त्या आवाजामध्ये काय म्हणतो, हो बाबा, आपल्या परमेश्वराने माझ्यावर दया केली आणि मला ते हरिण भेटलं, मी त्याचं तुमच्यासाठी जेवण बनवून आणलं आहे. मग इसहाक विचार करतो, इसहाक म्हणतो, याचा आवाज तर मला ना याकोबासारखा वाटतोय. तो म्हणतो, जरा जवळ ये, कारण त्याला दिसत नाही ना, जरा जवळ ये माझ्या मुला, बघू दे, तुला हात लावून बघू दे, तुझा वास घेऊन बघू दे, तूच आहे का. आणि मग तो हात लावतो. तो म्हणतो, अरे ह्याचा आवाज तर याकोबासारखा आहे, पण केस आहे त्याच्या अंगावर का, कारण त्याची आई जी असते ना याकोबाची, तिने काय केलं असतं, ज्यावेळेस ते करडू तिने मटण शिजवायला घेतलं असतं, त्या करडूची जी स्किन असते ना, म्हणजे मेंढ्याची स्किन, ती याकोबाच्या हातापायाला चोळलेली असते, त्यामुळे याकोबाचं अंग पण केसाळ लागतं. मग तो म्हणतो, पण हा आहे वास तर ह्याचा एसावासारखाच आहे, तर एसावच असेल असं तो समजतो. आणि मस्त ते जेवण खातो, आणि जेवण खाल्ल्यानंतर तो आशीर्वाद देतो. प्रेज द लॉर्ड. उत्पत्ती याचा जर 27 अध्याय तुम्ही वाचला तर त्याच्यामध्ये काय दिलंय, त्याच्यामध्ये 27 मध्ये ओके. मग त्याचा बाप इसहाक म्हणाला, माझ्या मुला जरा जवळ येऊन माझं चुंबन घे. त्याने जवळ जाऊन त्याचे चुंबन घेतले, तेव्हा त्याने त्याच्या वस्त्रांचा वास घेऊन आशीर्वाद, कोणाला, याकोबाला, एसाव समजून इसहाक आशीर्वाद देतोय. पहा, परमेश्वराने आशीर्वाद दिलेल्या शेताप्रमाणे माझ्या मुलाचा सुगंध येत आहे. देव तुला आकाशाचे दहीवर, पृथ्वीवरील सुपीक जमिनी आणि विपुल धान्य व द्राक्षरस देव. लोक तुझी सेवा करोत, वंश तुला नमोत.
तू आपल्या भाऊबंधांचा स्वामी हो, तुझे सहोदर तुला नमोद, तुला शाप देणारे सगळे शापग्रस्त होत, तुला आशीर्वाद देणारे सगळे आशीर्वाद पावत. इसाहाकाने याकोबास आशीर्वाद देण्याचे पुरे केले आणि याकोब आपला बाप इसाहाक याच्या जवळून जातो न जातो तोच त्याचा भाऊ एसाव शिकारीहून आला. आता इकडे काय झालंय, हा एसाव आणि याकोब या एसावाने एक वेळच्या जेवणासाठी स्वतःचा ज्येष्ठत्वाचा हक्क त्या जेवणाकरिता जेवणाची फी म्हणा किंवा जेवणाचा मोबदला म्हणून याकोबाला दिलाय. सो ऑलरेडी ज्येष्ठत्वाचा हक्क विकला गेलाय याकोबाला. आता ज्या वेळेस वडील मुलांना आशीर्वाद देणार आहे, सो ज्येष्ठ मुलासाठी काही आशीर्वाद असतात. पहा ना, इकडे काय म्हणतो की परमेश्वर तुला आकाशाचे दहीवर देऊ, परमेश्वर पृथ्वीवरील सुपीक जमिनी, विपुल धान्य, द्राक्षरस तुला देऊ, तुझे ना लोक तुझी सेवा करत, वंश तुला नमोद, आपल्या भाऊबंधांचा तू स्वामी हो, तुझे सहोदर तुला नमन करू देत, तुला श्राप देणारे श्रापित होतील, आशीर्वाद करणारे आशीर्वाद पावत. असा उत्तम आणि असा सुंदर आशीर्वाद त्याला देतो. आशीर्वाद इसाहाकाने ठेवला आहे त्याचा ज्येष्ठ मुलगा एसावसाठी, परंतु हा आशीर्वाद आता कोणी फसवून मिळवला आहे, याकोबाने. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आणि नंतर एसाव येतो आणि म्हणतो की बाबा हे घ्या, मी तुमच्यासाठी आणले. इसाहाक म्हणतो, अरे तू आता आलायस, मग मगाशी आला तो कोण आहे, त्याला तर मी आशीर्वाद दिला आणि तो तर आशीर्वादित होणारच होणार, कारण मी त्याला आशीर्वाद दिला आहे. मग एसाव रडायला लागतो, म्हणतो असं कसं, तो याकोबच असणार आहे, त्याचं नाव उगाच असं ठेवलंय का ठकवणारा म्हणून, खरंच त्याने माझा आशीर्वाद चोरी केलाय, त्याने माझा ज्येष्ठत्वाचा हक्क सुद्धा घेतला आणि आता माझा आशीर्वाद सुद्धा चोरी केल्याने हा रडायला लागतो. कारण आई वडिलांनी एकदा आपल्या मुलांसाठी गोष्ट बोलणं, त्यांना आशीर्वादित करणं, त्यांच्यासाठी काही बोलणं, या गोष्टीला किती महत्व आहे ह्या स्टोरीवरून तुम्हाला समजेल. प्रेज द लॉर्ड. आणि मग एसाव रडायला लागतो, मला पण नाहीये का, माझ्यासाठी काय आशीर्वाद नाहीये का, माझ्यासाठी तुम्ही काय ठेवलं नाहीये का. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. मग त्याला ना साधा सुद्धा काहीतरी आशीर्वाद दिला जातो, कारण उत्तम आशीर्वाद कोणी मिळवला आहे, याकोबाने, जो ज्येष्ठ पुत्रासाठी होता. प्रेज द लॉर्ड. आता इकडे काय झालंय माहिती, हे जे आशीर्वादामध्ये बोललं गेलंय, इसाहाक जे बोलला आहे, ते सगळे आशीर्वाद कोणासाठी होते माहिती, ज्येष्ठ पुत्र, प्रथम जो मुलगा जन्मलेला आला आहे एसावसाठी. पण या आशीर्वादाचा वाटेकरी एसाव बनला नाही, कारण ज्या गोष्टी एसावसाठी ठेवलेल्या होत्या त्या गोष्टी कोणीतरी मिळवल्या, त्या गोष्टी कोणीतरी चोरी केल्या, त्या गोष्टी, ते आशीर्वाद कोणीतरी हिरावून घेतले. आणि याचा परिणाम काय झालाय माहिती, याचा परिणाम असा झाला आहे, जर तुम्ही पुढे बायबल वाचलं तर समजेल, हा एसाव जो आहे ना, तो वाईट वागायला लागतो, तो वाईट वृत्तींच्या लोकांसोबत चालायला लागतो, तो देवाने न सांगितलेल्या स्त्रियांशी, इश्माईलाच्या मुलींशी जाऊन लग्न करतो आणि तो पूर्व देशामध्ये वस्ती करून राहतो आणि कंटिन्युअस एक अक्षमा, एक राग, एक मत्सर की माझ्या भावाने मला फसवलंय, एक दिवस मी त्याला मारणार, या सूड भावनेमध्ये तो जगत राहतो. आणि ते इतकं वाढलेलं की एसाव, मग त्याची वंशावळ, मग त्यांची मुलं, याकोब, त्याची मुलं, आजच्या दिवसापर्यंत एसाव आणि याकोबाची जनरेशन, याकोबाची जी मुलं आहेत ती, याकोबाची वंशावळी, आणि एसाव ज्याला अदोमही म्हणतात. जर तुम्ही अदोम या नावाने सर्च केलं तर आज कुठला देश आहे, काय आहे तुम्हाला समजेल. ओके, आजच्या काळाला यांच्यामध्ये म्हणजे इस्रायल, याकोब कोण आहे, इस्रायल आहे, त्याला परमेश्वराने इस्रायल हे नाव दिलं. सो इस्रायलाचा एक सर्वात महत्वाचा शत्रू आहे त्याचा स्वतःचा भाऊ. त्यांच्यामध्ये हे युद्ध त्या जनरेशन मध्ये, त्या पिढीमध्ये, त्या फॅमिलीमध्ये, त्या ब्लड लाईन मध्ये आजही चालू आहे, आजही. प्रेज द लॉर्ड. इथे काय झालं माहिती, एसाव साठी जी नियती, जी डेस्टिनी होती ना, ती इकडे स्वॅप झाली आणि ती याकोबाने मिळवली आहे. पण हे देवाला माहित होतं आणि परमेश्वराने गर्भाशयामध्ये असतानाच या गोष्टीची भविष्यवाणी केली होती की तुझ्या गर्भाशयात रिबेका 2 राष्ट्र आहेत, 2 राजे जन्माला येतील, पण जो धाकटा आहे ना त्याची सेवा थोरला करेल. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. पण ह्या एका गोष्टीमुळे इतकं नुकसान झालंय की हजारो वर्षापासून आजपर्यंत हे 2 ब्लड लाईन मध्ये युद्ध चालू आहे, त्यांच्यामध्ये मतभेद चालू आहेत. प्रेज द लॉर्ड. हे का झालं माहिती, कारण कोणीतरी आपल्या ज्येष्ठत्वाच्या हक्काचा रिस्पेक्ट केला नाही, कोणीतरी त्याला, जर परमेश्वराने आपल्याला पहिलं जन्माला घातलंय, त्याचा सन्मान केला नाही. एक वेळच्या जेवणासाठी, एक वेळच्या त्या खाण्यापिण्यासाठी, एक प्लेट अन्नासाठी आपला ज्येष्ठत्वाचा हक्क विकला. नंतर इच्छा
इच्छा असूनही त्याला ज्येष्ठ होता आलं नाही, कारण त्याचा आशीर्वाद सुद्धा त्याच्या भावाने बळकावला होता. अशी लोक आहेत समाज इथे तर नाही. दिस इज व्हेरी माइल्ड एक्झाम्पल, माइल्ड एक्झाम्पल, खूप साधं एक्झाम्पल आहे. परंतु समाजामध्ये, फॅमिलीज मध्ये, कुटुंबामध्ये, कामाच्या ठिकाणी, ह्या सोसायटीमध्ये असे लोक आहेत, असे एक्झाम्पल्स आहेत की जे लोक खूप चांगल्या जीवनासाठी नेमलेले होते, खूप उत्तम प्रगतीसाठी नेमलेले होते, परंतु कोणीतरी काहीतरी केलं आणि त्या लोकांच्या जीवनाला उतरती कळा लागली आणि ते लोक आज पुढे जात नाहीये, त्यांचे संसार टिकत नाहीये, त्यांच्याकडे पैसा टिकत नाहीये. कितीही कमवू दे, पहिलं 50,000 पगार होता, आता 1,00,000 पगार आहे, 1,50,000 आहे, 2,00,000 आहे, तरीही त्यांची कर्ज फिटली जात नाहीत. तरीही ते लोक आहेत तिथेच आहेत, तरीही ते लोक त्या कर्जातून, त्या बंधनातून मुक्त होत नाहीयेत. का माहिती? कारण कोणीतरी यांचे आशीर्वाद चोरी केलेत, कोणीतरी यांना बंधनामध्ये ठेवले. इकडे एकाच फॅमिलीमध्ये जुळ्या भावांमध्ये इतकं वैमनस्य आलं, इतकं शत्रुत्व आलं, इतक्या वाईट गोष्टी घडायला लागल्या की त्यांची पूर्ण जनरेशन त्या द्वेषी भावनेमध्ये आली. एसावच्या घरात जन्मणारी मुलं, याकोबाच्या घरात जन्मणारी मुलं यांच्यामध्ये सदैव युद्ध चालू राहिलं होतं, सदैव युद्ध, जलसी, बिटरनेस या गोष्टी चालू होत्या. प्रेज द लॉर्ड. हे कशामुळे झालं? कारण कोणाची तरी नियती कोणीतरी मिळवली होती. प्रेज द लॉर्ड. आपल्या बाबतीत सुद्धा कित्येक वेळा असं होतं. तुम्ही जर तुमच्या जीवनाचा व्यवस्थित विचार केला ना तर तुम्हाला समजेल. काही लोकांच्या जीवनामध्ये अशा गोष्टी घडतात की लोक बरबाद करण्यासाठी लिटरली त्यांच्यासोबत विवाह करतात. कोणी लोक मी असे काही एक्झाम्पल्स पाहिलेत, असे काही लोकांना पाहिले. आमच्या ओळखीत सुद्धा अशी काही सिस्टर्स, काही लोक येऊन गेलेत, काही ब्रदर लोक पण आहेत की त्यांचे जे लाईफ पार्टनर होते ना, त्यांनी फक्त त्यांना त्रास देण्यासाठी किंवा त्यांचा सूड घेण्यासाठी, त्यांचा बदला घेण्यासाठी लग्न केलंय. त्यामुळे त्यांना छळण्यासाठी त्यांनी विवाह केलेत. असे एक्झाम्पल्स आहेत आणि मी तुम्हाला एक्झाम्पल्स देते. हे बऱ्यापैकी लाईक एखादा पार्टनर ख्रिस्ती आहे किंवा 2 जण ख्रिस्ती आहेत, काही लोक अनबिलिव्हर आहेत, आता बिलिव्हर झालेत. अशा लोकांचे तुम्हाला एक्झाम्पल सांगते. वाय दिस पीपल आर डुईंग? बिकॉज दे आर अगेन्स्ट युअर डेस्टिनी. एनिमी इज अगेन्स्ट युअर डेस्टिनी. यू हॅव अ डेस्टिनी इन क्राइस्ट. प्रेज द लॉर्ड. देवामध्ये तुमची एक नियती आहे, एक विधी लिखित आहे. परमेश्वराने एक जीवन दिलं आहे. येस, ऑफकोर्स चॉईस इज युअर्स. तुम्ही नेहमी निवडू शकता की देवाच्या योजनेत चालायचं की नाही. परंतु कित्येक लोक असे आहेत की ज्या लोकांनी तुम्हाला बांधून ठेवलेलं आहे. जर तुम्ही गुगल केलं आणि किंवा डिक्शनरी मिनिंग पाहिलं डेस्टिनी किंवा नियतीचा किंवा दैव याचा जर तुम्ही डिक्शनरी मिनिंग जर शब्दकोशामध्ये अर्थ पाहायचं ठरवलं तर त्याच्यामध्ये ना त्यांनी खूप साधारण डेफिनेशन दिली आहे की आपल्या ज्या गोष्टींवर कंट्रोल नाही पण जे आपल्या जीवनामध्ये घडतात त्या सगळ्या गोष्टींना म्हणतात डेस्टिनी किंवा नियती किंवा विधिलिखित, असं काही काही दिले. बट व्हॉट इज ऍक्च्युअल मिनिंग ऑफ युअर डेस्टिनी? दॅट यू आर क्राइस्ट प्लॅन. यू आर द प्लॅन ऑफ गॉड. तुम्ही ख्रिस्ताचं, देवाचं योजना आहात. त्या योजनेसाठी या पृथ्वीवर पाठवले आहात. त्यासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला पुरवठा करण्यात आलाय. बट स्टील बिकॉज ऑफ युअर इग्नोरन्स, बिकॉज you were not aware of it, that you are in the plan of God, that God is making you to go somewhere, but you started murmuring, you started backbiting, you started doubting on God's plan, and because of that many people have lost their calling, they have lost their destiny. मग ते कदाचित जुळे भाऊ असतील, घरातलेच असतील, फ्रेंड्स असतील, बेस्ट फ्रेंड असेल, काका काकी, मामा मामी कोणी असेल, हजबंड असेल, वाईफ असेल किंवा समाजातली लोक असतील, नेबर्स असतील. मोस्ट ऑफ द केसेस मध्ये हे रिलेटिव्ह असतात ही लोक. प्रेज द लॉर्ड. बिकॉज दे आर ड्रिव्हन बाय सम निगेटिव्ह फोर्सेस. काहीतरी नकारात्मक गोष्टींद्वारे ते चालवले जातात आणि होत्याचं नव्हतं होऊन जातं. आय हॅव सीन सच एक्झाम्पल्स की खूप सुंदर, खूप हुशार मुलं आहेत आणि खूप चांगलं वागतायत, आई वडील प्राऊड आहेत अशा मुलांबद्दल, आणि सडनली असं काहीतरी होतं नाही की ती मुलं विचित्र वागायला लागतात, ती मुलं वाईट मार्गाला लागतात. इफ युल गो अँड सर्च इन द हिस्ट्री, तुम्हाला असं काही विशेष उदाहरण दिसणार नाही, विशेष कारण दिसणार नाही. इवन दिस चिल्ड्रन विल से की आम्हाला हे नाही करायचे, आम्हाला असं नाही वागायचे, आम्हाला आमच्या पॅरेंट्सना त्रास नाही द्यायचे, बट वी आर वीक, वी आर बाउंड. असं वाटतं की कोणीतरी आम्हाला आमच्याकडून हे करवून घेतंय, कोणीतरी आम्हाला हे करायला लावतंय. प्रेज द लॉर्ड.
अशा काही गोष्टी तुम्हाला समजतील. एक पॅटर्न काही लोकांच्या फॅमिलीमध्ये चालत येतोय, की नाही का पूर्वजे तसे करत होते, मग आजोबा तसे करत होते, मग वडील तसा करतोय आणि आजच्या काळात मुलंही तशीच वागतायत. हे पॅटर्न दिसून येतंय बिकॉज समवन हॅज स्टोलन द डेस्टिनी ऑफ द फॅमिलीज. कोणीतरी त्यांच्या कुटुंबाचं नियती चोरी केलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे, भलेही आज आपण कसे असो, वी कॅन स्वॅप अगेन. आपण आपल्या पूर्ण त्या आशीर्वादामध्ये, आपण त्या देवासोबत आपल्या नियमतीमध्ये परत चालू शकतो. तुम्हाला माहितीये, ज्या वेळेस याकोबाला त्याची एक पत्नी होती, तिचं नाव होतं राहेल. राहेलला ज्या वेळेस दुसरा मुलगा झाला आणि तिला इतक्या प्रसूती वेदना झाला, इतका त्रास झाला, तिला खूप दुखायला लागलं, खूप त्रास झाला आणि त्याच्या डिलिव्हरीच्या वेळेस तर ती दुसऱ्या मुलाच्या वेळेस तर ती मरण पावली. आणि मरताना ती खूप थकली होती. तिची डिलिव्हरी होती आणि जी दाई होती किंवा जी सुईण होती डिलिव्हरी करणारी, ती काय म्हणाली, अरे तुला हा पण मुलगाच झालाय. कारण त्याच्या आधी योसेफ नावाचा एक तिला मुलगा झाला होता. तर हा पण तुला मुलगाच झाला आहे, तर ना तू पाहून घे. आणि ती म्हणते, मला नाही ह्याला पाहायचंय, काय फायदा, ह्याला मी खूप कष्टाने प्रसवलंय, खूप दुःखात मी ह्याला जन्म दिलाय, तर ह्याचं नाव ना बेन ओन्नी ठेवा म्हणते ती. बेन ओन्नी म्हणजे काय, माझ्या दुःखाचा पुत्र, माझ्या दुःखाचा मुलगा. या मुलाने मला इतकं दुःख दिलंय की मला मरावं लागतंय, मी जगू शकत नाही. आणि ती त्या मुलाच्या जन्मानंतर मरते, पण मरता मरता त्याला ती बेन ओन्नी म्हणते. परंतु त्याचा जो बाप आहे याकोब, जो इस्रायल आहे, तो त्या मुलाला हातात घेतो आणि तो म्हणतो की ह्याला बेन ओन्नी नाही म्हणणार, ह्याला बेंजामिन म्हणणार, हालेलुया, किंवा बन्यामीन म्हणणार. कारण त्याला माहितीये, जर ह्याला त्या नावाने हाक मारण्यात आली तर तो कसा बनेल, त्याचा अर्थ काय होईल, त्याचं नाही का जीवन जे आहे, जे त्या ज्या गोष्टीसाठी जन्म घेतलाय ते सगळं ना चोरी केलं जाईल आणि तो त्या श्रापाचा भाग बनेल, ज्यामध्ये मरता मरता त्याच्या स्वतःच्या आईने त्याला नाव ठेवलं आहे. तर तो म्हणतो हा बेंजामिन आहे. म्हणजे हा इतक्या वर्षानंतर सुद्धा, म्हणजे ऑलरेडी त्याला पहिल्या पत्नीपासून मुलं होती, त्याला बरीच मुलं झाली होती आणि हा म्हातारपणाच्या आसपास असताना त्याच्या पत्नीला हा मुलगा झालाय. तो म्हणतो, हा माझ्या उजव्या हाताचा पुत्र आहे, म्हणून मी ह्याला बेंजामिन म्हणेन. आणि तो त्याचं नाव बदलतो. प्रेज द लॉर्ड. बायबलमध्ये जर 2 इतिहास 4 वाचलं तर त्याच्यामध्ये एक उदाहरण आहे की एक प्रतिष्ठित माणूस होता, त्याचं नाव होतं याबेस. प्रेज द लॉर्ड. हे याबेसची सुद्धा अशीच गोष्ट आहे. त्याची आई ज्या वेळेस ना तिच्या गर्भाशयामध्ये ज्यावेळेस याबेस होता आणि डिलिव्हरीचा समय ज्या वेळेस आला ना, तर तिला खूप त्रास झाला आणि तिला इतकं दुःख झालं, इतकं कष्ट झालं. दॅट वॉज अ पेनफुल डिलिव्हरी, दॅट वॉज व्हेरी क्रिटिकल डिलिव्हरी. खूप खूप तिला यातना झाल्या आणि ती म्हणते की ह्याच्यामुळे मला खूप त्रास झालाय, म्हणून ती त्याचं नाव याबेस ठेवते. याबेसचा अर्थ काय होतो माहिती, की दुःख, यातना, ह्याच्यामुळे मला खूप त्रास झाला आहे. ती त्याचं नाव याबेस ठेवते. परंतु हा याबेस आहे, बायबल सांगतं की याबेसने इस्रायलाच्या परमेश्वराकडे प्रार्थना केली. कोणाकडे? इस्रायलाच्या. कारण हा जो याबेस आहे ना, याचा अर्थ काय होतो माहिती का? दुःख, कष्ट. आईला लाईक त्याची आई सुद्धा ना त्याला चांगलं बोलत नव्हती. त्याची आई जर चांगलं बोलत नाही तर हा समाज, रिलेटिव्ह, बाकीचे लोक कसे वागवत असतील? कॅन यू इमॅजिन? कसं त्याला ट्रीट करत असतील, कसं त्याच्या सोबत वागत असतील? प्रेज द लॉर्ड. हा लहानपणापासून ही वॉज डेस्टाईन. त्याच्या बाबतीत असं एक विधी लिखत होतं की हा कष्ट त्रास देणारा आहे, किंवा हा त्याच्या आईसाठी ना दुःख आहे, ओझा आहे. या नावाने लोक त्याला हाक मारायचे, कारण याबेसचा तो अर्थ होतो तसा. आणि त्यामुळे त्याला लाईक लहानपणापासून तो ह्याच गोष्टी ऐकत ऐकत वाढलेला आहे. प्रेज द लॉर्ड. आणि ह्या याबेसला ज्या वेळेस नाही का त्याच्या ह्या सगळ्या गोष्टीतून बाहेर पडायचे, प्रेज द लॉर्ड, बायबल सांगते की ह्या याबेसने इस्रायलाच्या परमेश्वराकडे प्रार्थना केली. एक इतिहास याचा जर 4था अध्याय वाचला तर त्यामध्ये दिलंय, 4था अध्याय 9वं वचन. याबेस हा आपल्या भाऊबंदामध्ये फार प्रतिष्ठित होता. त्याच्या आईने त्याचे नाव याबेस असे ठेवून म्हटले की त्याला प्रसवताना या डिलिव्हरीच्या वेळेस मला खूप त्रास झाला, मला क्लेश झाले. याबेसने इस्रायलाच्या देवाजवळ वर मागितला तो असा, तू माझे खरोखर कल्याण करशील, माझ्या मुलुखाचा विस्तार वाढवशील आणि मजवर कोणतेही अरिष्ट येऊन मी दुखी न व्हावे, म्हणून तुझा हात माझ्यावर राहील तर किती बरे होईल. त्याने मागितलेला हा वर देवाने त्यास दिला. आता इकडे हा जो याबेस आहे याचा अर्थ काय, की क्लेश, दुःख. याच्या डिलिव्हरीच्या वेळेस याच्या आईला त्रास झालाय, सो ह्याच नावाने त्याला हाक मारायचे, ह्याच नावाने समाज त्याला पाहायचा, हीच त्याची ओळख झाली होती. पण हा इस्रायलाच्या परमेश्वराकडे वळला अँड ही वॉन्टेड टू चेंज
change his destiny. He wanted to change his name. He wanted to change the life he was living. कारण लोक त्याला एक क्लेश, दुःख, त्रासदायक म्हणून पाहत होते. कोणी त्याला चांगल्या रीतीने पाहत नव्हतं. बट येट बायबल सेज की आपल्या भाऊबंधांमध्ये तो सगळ्यात प्रतिष्ठित होता. बट स्टिल दो ही वॉज वेल ऑनर्ड, प्रतिष्ठित होता, तरी सुद्धा तो दुखी होता. तरी सुद्धा एक सल त्याच्या मनामध्ये होती की माझ्या आईने मला क्लेश म्हटलंय, दुःखाचा पुत्र म्हटलंय, कारण मला जन्म देताना तिला भरपूर त्रास झाला. अँड बिकॉज ऑफ दॅट व्हॉट हिज मदर नेम्ड हिम, त्याच्या आईने जे नाव त्याला ठेवलं किंवा त्याच्या आईने जे त्याला लिटरली शी कर्स्ड हिम, त्याला श्राप दिला ते नाव ठेवण्याद्वारे. आणि दॅट बिकेम हिज डेस्टिनी. तर इथे त्याचं ना जीवन जे आहे ते काय झालंय माहितीये का, की तो क्लेश आहे, तो दुःख आहे, तो त्रास आहे, आणि त्यामुळे त्याची आई सुद्धा त्याच्याशी चांगलं वागत नव्हती. परंतु ह्या याबेसने मोठा झाल्यावर ठरवले की मला हे असं जीवन जगायचं नाही, मला माझी परिस्थिती बदलायची आहे. तर याबेसने इस्रायलाच्या परमेश्वराकडे हात पसरले, आपल्या देवाकडे तो वळला आणि इस्रायलाच्या देवाकडे त्याने प्रार्थना केली की जर तू माझं खरोखर कल्याण करशील, हालेलुया, याचा अर्थ तो चांगले दिवस जगत नव्हता. तो दुःखात होता, तो त्रासात होता, तो डिप्रेशन मध्ये होता, तो निगेटिव्ह विचारामध्ये होता. माझ्या मुलुखाचा विस्तार वाढवशील, हालेलुया, आणि माझ्यावर कोणतं संकट येऊन मी दुःखी होऊ नये म्हणून तुझा हात जर माझ्यावर राहील तर किती बरे होईल. आणि बायबल सांगतं त्याने हा जो वर मागितला तो परमेश्वराने त्याला दिला. हालेलुया. हिअर याबेज ही लिटरली चेंज हिज डेस्टिनी. त्याने त्याची नियती बदलली प्रार्थनेद्वारे, देवाकडे वळून. प्रेज लॉर्ड. दिस इज द राईट वे, दिस इज द सोल्युशन. खूप वर्षापूर्वी आम्ही एक कपल आमच्या ओळखीतला आहे, आमचे खूप ओळखीचे परिचयाचे एक पास्टर आहे, त्यांच्या जवळ ते कपल राहायला होतं. विश्वासू होते, मुलगा मुलगी तरुण होते, लव्ह मॅरेज झालं होतं, बिलीव्हर होते. त्यांच्यामध्ये असं होतं की ही जी मुलगी होती तिला हा मुलगा खूप आवडायचा. त्यासाठी तिने काय केलं माहितीये का, लिटरली शी हॅज गॉन थ्रू सम अकल्ट प्रॅक्टिसेस, काही करणी, विचक्राफ्ट या गोष्टींमध्ये ती गुंतली होती. तिने असं काही केलं होतं की हा जो मुलगा आहे हा हिच्याच प्रेमात पडावा आणि तिला तो मिळेल आणि त्या दोघांनी लग्न करावं. शी वॉन्टेड टू गेट मॅरिड विथ दॅट मॅन, दॅट बॉय, and that's why she got involved into some occult practices. आणि ज्यावेळेस त्या गोष्टींमध्ये ती गुंतली गेली, तिने काय केलं माहितीये, तिने ते रिच्युअल्स केले आणि हा मुलगा त्या मुलीच्या प्रेमात पडला. त्या दोघांनी लग्न केलं, ते रेग्युलर चर्चला येतात, प्रार्थना करतात, सगळ्या गोष्टी करतात. पण हे जे आमच्या परिचयाचे एक पास्टर आहेत त्यांच्याकडे ज्यावेळेस राहायला होते, काही गोष्टी घडल्या, काही प्रार्थनेमध्ये दिसून आल्या काही गोष्टी, आणि त्या प्रार्थना करत असते, ते त्यांच्या घरात प्रार्थना होत असताना ते कपल त्यावेळेस तिकडे होतं. पहा, भलेही लोक वाईट मार्गाने काही मिळवायचा प्रयत्न करतायत, परंतु परमेश्वराला सगळं माहित आहे. त्या प्रार्थनेमध्ये पवित्र आत्म्याद्वारे काही रहस्य प्रगट केली गेली आणि पवित्र आत्म्याने एका व्यक्तीद्वारे दाखवलं की ह्या मुलीने काय केलं आहे. आता त्यांचं लग्न झालंय, ते सुखाने राहतायत, चांगलं सगळं व्यवस्थित संसार आहे, बट स्टील तिने ज्या मार्गाचा वापर केला, ज्या प्रकारे तिने त्या व्यक्तीला फसवलं, तिच्या नवऱ्याला भुरळ घातली कुठल्या चुकीच्या गोष्टींद्वारे, त्याद्वारे तिने सैतानासाठी, दुरात्म्यांसाठी, दुःखांसाठी, आजारांसाठी स्वतःच्या संसारात, जीवनात दरवाजे उघडले आहेत. नाउ इवन दो शी हॅज डन ऑल दिस थिंग्स, गॉड इज अ गुड गॉड, गॉड विल फॉरगिव्ह हर. परमेश्वर तिला क्षमा करेल, पण तिला ह्या सगळ्या गोष्टींची कबुली करायला लागेल. अँड शी सेड नो, मी नाही कबुली करणार. पवित्र आत्म्याने सांगितलं की नाही, तुला कबूल करावं लागेल, तुला माफ करावं लागेल. ती म्हणाली नाही, मी कबूल केल्यावर हा जो आहे तो माझ्यावर प्रेम करणार नाही, त्याला समजून येईल की मी हे असं असं केलं आहे आणि म्हणून त्याने माझ्याशी लग्न केलं आहे. शी सेड नो. लिटरली तिने नाकारलं. किती दुःखाची गोष्ट आहे, किती दुःखाची गोष्ट आहे. एखाद्या माणसासाठी, एखाद्या व्यक्तीसाठी, काही क्षणिक सुखासाठी, काही वर्षांच्या जीवनासाठी आज लोक चुकीच्या गोष्टी करतात. बट द वे जाबेज फॉलोड, हालेलुया, जो मार्ग याबेजने मिळवला ना, दॅट इज द करेक्ट वे. हालेलुया. तुम्हाला कोणत्या चुकीच्या माणसाकडे, कोणत्या इकडे तिकडे किंवा कोणत्या प्रोफेटने प्रोफेसी करावी आणि ते शब्द तुम्ही घ्यावे ह्याची गरज नाहीये. गो
अँड टर्न बॅक टू युअर गॉड. याबेस त्याचं जीवन चांगलं नव्हतं, तो प्रतिष्ठित नव्हता. तो प्रतिष्ठित होता पण तो कल्याणमध्ये चालत नव्हता, म्हणजे चांगलं सुख तो भोगत नव्हता. सगळं काही होतं बट ही वॉज नॉट हॅपी, ही वॉज नॉट सॅटिस्फाईड, ही वॉज नॉट जॉयफुल. कारण त्याच्या आईने एक श्राप, त्याला क्लेश म्हणून ते नाव देऊन त्याला एक श्राप दिला होता. पण या श्रापातून बाहेर पडण्यासाठी त्याने चुकीच्या मार्गाचा अवलंब केला नाही, तो आपल्या देवाकडे केला. बायबल सांगते त्याने इस्रायलाच्या परमेश्वराकडे प्रार्थना केली. सो नो मॅटर आज तुम्ही कुठलं लाईफ जगताय, आय एम टेलिंग यू द ट्रूथ. हालेलुया. आम्ही आमच्या फ्रेंड सर्कलमध्ये अशी एक मुलगी आहे की जी खूप सुंदर आहे, खूप चांगली आहे, खूप चांगल्या घरात आहे, ख्रिस्ती आहे. परंतु त्या मुलीच्या वडिलांसोबत एका व्यक्तीचं काहीतरी प्रॉब्लेम होता, काही गोष्टी होत्या. तर त्या वडिलांचा बदला घेण्यासाठी, ओके, म्हणजे एक मुलगा आहे, त्याचं त्या मुलीच्या वडिलांनी, म्हणजे वडील तर त्याचे चांगले आहेत पण तिचे चांगले आहेत, परंतु त्यांच्यामध्ये काही बिनसलं कुठल्या तरी गोष्टीवरून वाद झाला. तर वडिलांना शिक्षा देण्यासाठी, वडिलांचा सूड उगवण्यासाठी, त्या मुलीच्या वडिलांकडून बदला घेण्यासाठी ह्या मुलाने, जो की ख्रिस्तीच आहे, त्याने त्या मुलीशी प्रेमाचं नाटक केलं. त्याने त्या मुलीला लिटरली तिच्याशी लग्न केलं. त्यांना दोन तीन मुलं झाली आणि नंतर त्याने तिला छळायला सुरुवात केली. त्याला कधी तिच्या सोबत लग्न करून संसार करण्यात इंटरेस्ट नव्हता, परंतु त्या वडिलांचा, ज्या माणसासोबत त्याचं पटत नव्हतं, त्याला बदला घ्यायचा होता, त्याला सूड घ्यायचा होता, त्याने हे केलं. एक वेळ अशी आली की त्याने तिला इतकं मारलं की त्याला विकून टाकलं वेश्या व्यवहारासाठी. प्रेज द लॉर्ड. काही लोकांना विकून टाकलं, तिचे हाल केले, इतकं मारलं, इतकं हाल केलं की तिचा चेहरा इतके सुंदर आहे, ओळखेनासं झालं होतं. बट गॉड्स ग्रेस, मी तुम्हाला सांगते, तिचं ना चांगलं नशीब होतं, चांगलं देवामध्ये एक योजना प्लॅन होती. बट बिकॉज ऑफ दिस बिटरनेस, बिकॉज ऑफ दिस जेलसी, बिकॉज ऑफ दिस इगो अँड रूडनेस, कोणीतरी तिचं त्या दैवावर, तिच्या त्या विधिलिखित गोष्टींवर हल्ला केला. बट परमेश्वर आपला दयाळू आहे. हालेलुया. तिची 2 तान्ही लेकरं घेऊन तिला एका रूम मध्ये बांधून ठेवलेलं होतं, तिला विकण्यात आलं होतं. परंतु ती रडून हे करायला लागली. 4 माणसं बाहेर बसली आहेत आणि तिला माहित नाही, ती बेशुद्ध अवस्थेत, ते आपल्या मुलांना पकडून बसले. इतकं मारलं तिला. तिची स्टोरी कोणालाच माहित नाही. माझ्या हस्बंडना ती भाऊ मानते, तर त्यांना तिने हे सगळं सांगितलं होतं. बिकॉज तिच्यासाठी आम्ही नेहमी प्रार्थना करायचो, तिला चांगले मार्गदर्शन करायचो. आणि शी सेड की हे माझ्या जीवनात माझं असं झालं आहे. माझ्या पतीला ती भाऊ मानते म्हणून सांगितलं. आणि त्यावेळेस आम्हाला समजले की ख्रिस्ती लोकांमध्ये ह्या इतक्या टोकाच्या गोष्टी आहेत. तिने कसं बसं करून स्वतः, नाही का, की भीक मागून गयावया करून म्हणाली, माझ्या 2 मुलांकडे पहा, मला जाऊ दे, मला सोडा. असं खूप विनवणी केली. हे क्रूर माणसं सोडायला तयार नाही. पण त्याच्यातला सगळी माणसं बाहेर असं दारू पीत ना, एका पत्र्याच्या झोपडीत तिला, तिच्या लहान मुलं होती. आज तिची मुलं मोठी आहेत, आज तिची मुलं चांगली शाळेमध्ये शिक्षण घेत आहेत. लहान 2 मुलं होती. इतकी सुंदर ती मुलगी, इतकी सुंदर मुलगी. आणि तिने लाईफमध्ये एवढं काही पाहिलं ज्याच्यात तिची काहीच चुकी नाही, काहीच नाही. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला खऱ्या गोष्टी सांगतेय. मी तुम्हाला जे मी पाहिलंय, जे अनुभवलंय ते सांगते. मी दुसऱ्या कोणाबद्दल, नाही का, थर्ड पर्सन द्वारे झालेल्या गोष्टी नाही सांगत आहे. ते सगळे बाहेर दारू पीत पत्ते खेळत बसले होते. एक माणूस त्यातला, नाही का, त्या देवाने त्या माणसाच्या हृदयात काम केलं. तो म्हणाला, बाहेर सगळे बसले, तिकडून तुझ्या मुलांना घे. तिचा एक डोळा फुटलाय, तिला दिसत नाही, तिला काही कळत नाही, अर्ध मेल्या अवस्थेत आहे. तो म्हणाला, मुलांना घ्या आणि निघून जा, ह्या रस्त्याने जाऊ नको, ह्या रस्त्याने तुझा नवरा गेलाय, त्या रस्त्याने जा. तशीच फाटके कपडे, तशीच हातात पैसा नाही, काय नाही. 2 मुलांना अशी पकडून ती निघाली, कशी बशी, नाही का, तिकडून निघाली. त्याच्यानंतर पासून आजपर्यंत ती स्वतःच्या मुलांना सांभाळतेय. प्रेज द लॉर्ड. परत तिने कधी विवाह केला नाही, पण प्रभूमध्ये खूप बलवान आहे, स्ट्रॉंग आहे. या गोष्टी आहेत. कोणीतरी तिच्या दैवावर, तिच्या नियतीवर, तिच्या डेस्टिनीवर हल्ला केला, फक्त बिकॉज ऑफ जेलसी. पण मी तुम्हाला सांगते, वी स्टील हॅव अ गॉड ऑफ जाबेज. हालेलुया. ज्या परमेश्वराकडे याबेज ना, ज्याने वर मागितला, जो वळला, तो परमेश्वर आपल्याकडे आहे. सो सैतानाने काहीही केलेलं असू दे, कसंही वागलेला असू दे, आपला परमेश्वर, बायबल सांगतं, ज्या टोळांनी तुमचं ना पिकांचं नुकसान केलं, जे झुंडीने येणारे टोळ, जे ना धाड टाकणारे टोळ आहे, ज्यांनी तुमची जी वर्ष खाली, जे नुकसान केलं, त्याचे नुकसान भरपाई करून देणारा मी परमेश्वर आहे. प्रेज द लॉर्ड. आपला परमेश्वर आपल्या बाजूने आहे.
पण तुम्हाला माहित आहे का की तुमचा परमेश्वर कोण आहे? चुकीच्या मार्गाला लागू नका, वाईट मार्गाच्या नादाला लागू नका. वी कॅन चेंज आवर डेस्टिनी. पण ह्या गोष्टी घडतात. मी तुम्हाला हे का शिकवते आणि का मी बायबल मधून सांगते? माझ्याकडे दुसरे खूप सारे एक्झाम्पल्स आहेत, मी तुम्हाला सांगू शकते. अंधकाराच्या राज्यामध्ये, समाजामध्ये तुम्हाला हे जेव्हा ऐकाल तेव्हा कळेल, अरे ही गोष्ट तर आमच्या बाबतीत झाली, ही गोष्ट तर आमच्या घरात झाली, हे तर आमच्या ऑफिसमध्ये झाले, आजूबाजूला होताना दिसेल, असं तर आमच्या चर्चमध्ये झालंय, असं तुम्हाला जाणवेल. आय कॅन गिव्ह, बट आय जस्ट वॉन्ट टू गिव्ह यू समथिंग सॉलिड अँड दॅट इज फ्रॉम द बायबल. सो आपल्या नियतीवर हल्ला केला जाते कारण आपला शत्रू आहे, त्याचं एकच मिशन आहे, एकच ध्येय आहे, चोरी, घात, नाश. चोर आला आहे चोरी करण्यासाठी, घात करण्यासाठी आणि नाश करण्यासाठी. परंतु त्याच्या पुढे जे बायबल सांगतं ते महत्वाचं आहे. परंतु येशू आला आहे जीवन देण्यासाठी आणि विपुल जीवन देण्यासाठी. हालेलुया. विपुल जीवन हा आपला अधिकार आहे. प्रेज द लॉर्ड. आरोग्य ही मुलांची भाकर आहे. प्रभू म्हणाला ही मुलांची भाकर आहे, मुलांच्या तोंडचा घास काढून मी कुत्र्यांना हे अन्न देऊ शकत नाही. आरोग्य ही मुलांची भाकर आहे. विपुल जीवन आपल्यासाठी आहे, सर्व अधिकार आपल्यासाठी आहेत. आपला शत्रू हा खूप चलाक आहे, खूप लबाड आहे, परंतु अधिकार आपल्याकडे आहे. सो कसे वापरायचे, कसं उभं राहायचं ते पहा. कित्येक लोकांना व्यसनाधीन करून कित्येक संसार उद्ध्वस्त झालेत. पहा, कोणीतरी ते ब्लेसिंग्स चोरलेत, कोणाचे तरी संसार चोरलेत, कोणाचे तरी पतीला वाईट मार्गाला लावलंय, कितीतरी मुलांच्या डोक्यावरून बापाचं प्रेम, हक्क, तो अधिकार, ते छत्र काढून घेण्यात आलंय. का या गोष्टी घडल्यात? कारण इथे आपल्या शत्रूला ना वाव मिळालाय, त्याने काम केले. बट नाव दिस इज ओव्हर. आज हे आम्हाला समजतंय, यापुढे आमचा शत्रू आमच्या घरात, आमच्या संसारात, आमच्या मुलांमध्ये काम करू शकणार नाही. Why I am not giving you sugar coated teachings. मी तुम्हाला स्पष्ट सांगते, मी कितीही प्रयत्न जरी केला ना, मला खूप साधारण, मला थोडंसं व्यवस्थित शिकवायचे नाही होत. आय एम टेलिंग यू, वेन आय सिट हिअर, मी ज्यावेळेस इथे बसते, इकडे बसण्याच्या आधी मोस्ट ऑफ द टाइम इट इज बॅटल, इट इज बॅटल. माझ्या हजबंडला तुम्ही विचारा, माझ्या मुलांना विचारा, मोस्ट ऑफ द टाइम आय गेट अटॅक्स. मला खूप वेळा लाईक लिटरली असे विचित्र हल्ले होतात that I should not take this meeting, I should not tell you these words which I am telling you, this revelation should not reach to you. आणि मी पवित्र आत्म्याला विचारते, पवित्र आत्मा मी काय बोलू, काय करू? आणि लॉर्ड सेज नो, हेच बोलायचं, हेच सांगायचं. कदाचित चर्चेस मध्ये तुम्हाला हे नाही ऐकायला मिळत आहे, कदाचित तुम्हाला ह्या एरियामध्ये कोणी मोकळेपणाने नाही बोलत आहे, बट आय एम हिअर टू टीच यू द ट्रूथ, टू टेल यू द ट्रूथ. कारण सत्य जेव्हा समजणार तेव्हा तुम्ही बंधनमुक्त होणार. सत्य नाही समजणार ना, तर तुम्हाला वाटणार हा हेच आहे, समाज असंच चाललाय. हे लाईफ जगायसाठी प्रभूने जन्म नाही दिलाय. आपलं वचन सांगतं, बायबल सांगतं की शत्रूला, बायबल सांगतं शांतीचा परमेश्वर तुमचा शत्रू सैतान ह्याला लवकरच तुमच्या पायाखाली तुडवेल. हालेलुया. आपल्या पायाखाली तुडवणारे परमेश्वर म्हणतो तो इथे आपल्या संसारात, आपल्या जीवनात, आपल्या मुलांमध्ये, आपल्या आशीर्वादामध्ये काम करून आपल्या डोक्यावर नाचायसाठी नाहीये. हालेलुया. ह्या गोष्टी केव्हा घडणार? ज्यावेळेस बायबल काय सांगते हे समजेल, ज्यावेळेस काय अधिकार दिले हे समजेल. सो टेक द वर्ड ऑफ गॉड, वचन घेऊन उभे राहा. मोस्ट ऑफ द टाइम मी कित्येक वेळा पाहते की अरे आज माझ्या मुलींमध्ये काहीतरी वेगळं वागणं दिसतंय, आज माझ्या मुलींमध्ये खूप एकमेकींमध्ये नाही का भांडणं होताना दिसत आहेत, आज का हे लोक हे एवढं चिडचिड करतायत. द नेक्स्ट मोमेंट दे आर लाईक एकदम सिस्टर्स फॉर एव्हर. माझ्या दोन्ही मुलींचा एक डायलॉग आहे, सिस्टर्स फॉर एव्हर, असं एकमेकांना बोलतात. बट सडनली काहीतरी बिनसतं की एकमेकींच्या बाबतीत व्हायला लागतं. आणि देन मला समजतं की यांच्यामध्ये ना एनिमी ते दूषितपणा टाकण्याचा प्रयत्न करत आहे, बिटरनेसचं बीज टाकण्याचा प्रयत्न करत आहे. पण त्या गोष्टी आपल्याला होऊ द्यायच्या नाही. सो आय ऑलवेज प्रे. मी ज्या पण वेळेस त्यांना सांगते ना, मी त्यांना बिकॉज मी त्यांना इतर गोष्टींनी समजावलं ना, तर ते थोडा वेळ ऐकतील आणि नंतर त्या गोष्टीला महत्व देणार नाही. पण मी त्यांना सांगते की आपण एक फॅमिली, आपण एका पित्यापासून आहे, आपण एका देवापासून आहे. येशूची मुलं अशी करत नाहीत. आय ऑलवेज ब्रिंग गॉड, बिकॉज आय नो कदाचित मी पण आज नाही का एक लिमिट पर्यंत आहे, परंतु परमेश्वर त्यांच्या सोबत सदैव आहे. मी लिटरली त्यांना सांगते, आज जर तुम्ही एकमेकींसोबत नीट नाही वागणार ना, देव नाही तुमच्या सोबत हॅपी होणार. बिकॉज गॉडने तुम्हाला ह्या एका फॅमिलीमध्ये का ठेवलंय? सो दॅट तुम्ही एकमेकींना सपोर्ट करून एकमेकींसाठी ब्लेसिंग बनावं. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आता आपली भाषा बदलली पाहिजे, आता आपलं काउन्सिलिंग बदललं पाहिजे. आपण देवाच्या वचनाशिवाय दुसरं काहीच बोललं नाही पाहिजे. दिस इज हाय
टाइम, दिस इज हाय टाइम. आय ऑलवेज से, आणि मी आजही पुन्हा तेच बोलणार, आपल्या परिवारासाठी उभं राहा, आपल्या लोकांसाठी मध्यस्थी करा. हा परिवार, हे आशीर्वाद, हे जीवन, हा समय, हे काळ, हे युग तुमचं आहे. शत्रूने चोरी केला आहे, आता सगळ्या गोष्टी मिळवायचा टाइम आला आहे. डोंट कीप सायलेंट, डोंट वेस्ट टाइम, डोंट वेस्ट टाइम, प्लीज डोंट वेस्ट टाइम, डोंट कीप सायलेंट. बिकॉज आपण ह्या जगामध्ये ना एक लिमिटेड टाइम दिलेला आहे देवाने. या पृथ्वीवर आहे, आपण आता कालमर्यादेमध्ये आहे. एक वेळ येणार जेव्हा ही वेळ नसणार. स्वर्गामध्ये काळ वेळ काही नाही. ओके, ही गोष्ट ह्या बुद्धीला समजण्यासाठी कठीण आहे. बट नाव वी आर ट्रेडिंग टाइम. तुम्ही जे काही करताय ना, जे काही करताय ते तुमच्या वेळेच्या मोबदल्यात करताय. मग भलेही तुम्ही टाइमपास करताय, तुम्ही चुकीच्या गोष्टी करताय, तुम्ही वासनेच्या अधीन होताय, व्यसनामध्ये जाताय, तुम्ही चुकीची कामं करताय, किंवा तुम्ही प्रार्थना करताय, तुम्ही सुवार्ता सांगताय, तुम्ही चांगलं वागताय, तुम्ही देवासोबत वेळ घालवताय, यू आर ट्रेडिंग युअर टाइम. पहा, एखादा माणूस जेव्हा नोकरी करतो ना, तर तो जितके तास नोकरी करतो, जे काम करतो, त्याच्या वेळेच्या मोबदल्यामध्ये त्याला पगार मिळतो. सो यू आर ट्रेडिंग युअर टाइम अँड यू आर रिसिव्हिंग युअर सॅलरी. ओके, तुम्हाला फुकट कोणी पगार देत नाही, तुम्ही तुमचा वेळ देताय, तुम्ही तुमचं टॅलेंट विकताय तिकडे तेवढ्या वेळेमध्ये, म्हणून पगार मिळतोय. इट इज लाईक दॅट. ओके, त्याप्रमाणे आहे, यू आर ट्रेडिंग युअर टाइम. मग इथे तुम्ही कुठल्या गोष्टींमध्ये तुमच्या वेळेचा व्यवहार करताय त्यावर ठरणार आहे की आपण कुठे जाणार आहे आणि कुठे राहणार आहे. चांगल्या गोष्टी कराल तर तुम्ही चांगल्या गोष्टींमध्ये चालाल, तुम्ही आशीर्वादामध्ये चालाल. पण जर ह्या वेळेमध्ये तुम्ही दुर्व्यवहार केला, तर चुकीचा व्यवहार तुमच्या वेळेसोबत करताय ना, तुम्हाला काहीच चांगलं मिळणार नाही. आणि शत्रू आहे घात, नाश, चोरी, घात आणि नाश करण्यासाठी. प्रेज द लॉर्ड. बट लुक ॲट दिस साइड, येशू आला आहे जीवन देण्यासाठी आणि विपुल जीवन देण्यासाठी. हे मुलांसाठी आहे, देवाच्या लोकांसाठी आहे, विश्वासणाऱ्यांसाठी आहे, येशूचं नाव धारण करणाऱ्या लोकांसाठी आहे. सो डोंट पॅनिक अँड डोंट फिअर की आपला शत्रू काय करेल. नो, आपल्या परमेश्वराने काय केलंय तिकडे पहा. बिकॉज ही सेड, तो शत्रूला आपल्या पायाखाली तुडवेल, आपल्या पायाखाली. प्रेज द लॉर्ड. दॅट इज, तुमच्या शत्रूचे ते स्थान आहे. सो कोणीही कसंही वागू दे, त्यांना आपल्यावर अधिकार नाहीये. डोंट गिव्ह अप व्हेरी इझिली. सहजपणे ना कुठल्याही गोष्टींमधून माघार घेऊ नका. टेक स्टँड, फाईट इट बॅक. आता ना असं लपून छपून राहण्याची वेळ नाहीये, तर समोरून हल्ला करण्याची वेळ आहे. प्रेज द लॉर्ड. बिकॉज द टाइम इज व्हेरी 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 नियर. तुम्हाला माहितीये, लूक मध्ये 11 अध्यायापासून जर पुढे वाचलं तर त्याच्यामध्ये पुरुषांना कसं बोलतोय येशू, शास्त्र्यांना कसं दाखवतो, कित्येक साऱ्या गोष्टी, शेवटच्या काळात काय होणार, देवाचं आगमन होईल तेव्हा काय होईल, या सगळ्या गोष्टींबद्दल 11व्या अध्यायापासून जर पुढे वाचलं तर दिलेलं आहे. आणि तिकडे प्रभू येशू एक गोष्ट बोलतो की परमेश्वराचं येणं दुसऱ्या किंवा तिसऱ्या प्रहरी होईल, रात्रीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या प्रहरी होईल. तर त्यावेळेस जो दास, जो नोकर त्याला जाग राहून काम करताना दिसेल की माझा घर धनी येईल, तर त्या नोकराला बसवून त्याचा धनी सुद्धा ना त्याचा विचार करेल की हा अजून जागा आहे. याचा विचार करा. म्हणजे प्रभू अशा वेळेस येईल जसा चोर रात्रीच्या समयी सगळे झोपलेले असताना येतो. सो दिवसाचा, रात्रीचा दुसरा किंवा तिसरा प्रहर, एवढं इंडिकेशन परमेश्वराने दिले. द टाइम इज ऍट हँड. खूप जवळ आहे प्रभू येशू ख्रिस्ताचं येणं. स्पेंड युअर टाइम इन प्रेयर. ओके, देव येणार आहे. प्रार्थनेमध्ये, देवासोबत रिलेशनशिप बनवण्यामध्ये, आपली धाव संपवण्यामध्ये, विश्वास राखून ठेवण्यामध्ये वेळ घालवा. बिकॉज जीसस सेड की जेव्हा मनुष्याचा पुत्र येईल त्याला या पृथ्वीवर विश्वास आढळेल काय. आता हे जे बाकी नाही कधी एक मूव आली आहे, एक लाट आली आहे, जो तो उभं राहतोय, मिरॅकल्स, ह्या बऱ्याचशा गोष्टी काय 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 आजकाल चालू आहे. पण खरंच ख्रिस्ती लोकांचं देवासोबत नातं आहे का? चला आपण एक खरे बायबल नुसार जे ख्रिस्ती आहेत ना ते बनूया. आपण प्रार्थना करणारे, मध्यस्थी करणारे, आपण ख्रिस्ताच्या नावासाठी उभं राहणारे ख्रिस्ती बनूया. कारण आजचे ख्रिस्ती आहेत ना त्यांच्यामध्ये भीती आहे. नो, मी एक खूप सुंदर वाक्य ऐकलं होतं 2 दिवसापूर्वीच आणि मी ते माझ्या डायरीमध्ये लिहून ठेवलंय की एका माणसाला ना तो काही गोष्टी नाही का खूप धाडसाने सांगत होता. एका माणसाने विचारलं, मॅन ऑफ गॉड तुला भीती नाही वाटत का? तू असं सहजपणे बोलली एवढ्या गोष्टी बोलताय. तर तो काय म्हणाला माहिती, जर मला भीती वाटतेय आणि जर मी मरायला तयार नाहीये तर मी अजून ख्रिस्ती नाही. इफ आय हॅव द फिअर ऑफ डेथ देन आय एम नॉट अ ख्रिश्चन येट. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. किती बोल्ड आणि किती नाही का सुंदर वाक्य आहे. जर मला आज भीती वाटते, जर मला आज नाही का वाटतंय की नाही का माझ्या जीवा काय होईल, मला नाही का लोक मारतील किंवा हे होईल, माझ्या जीवाचं काय होईल, तर अजून मी ख्रिस्ती म्हणून जन्माचं चालू नाहीये. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. सो नाव दिस इज द टाइम टू स्टँड बोल्डली, बोल्डली. एकदम धाडसाने उभं राहा. मी तुम्हाला सांगते
प्रे. दिस जनरेशन गॉड हॅज गिवन इन आवर हँड. ही पिढी परमेश्वराने आपल्या हातात दिली आहे, तुमच्या हातात दिली आहे. डोंट अंडर एस्टिमेट युअर सेल्फ. नका विचार करू की मी अशी आहे, मी तशी आहे, माझं कोण ऐकणार, मी कोणाला जाऊन सांगू. कोणाला सांगू नका. तुमच्या रूम मध्ये, तुमच्या खोलीमध्ये, तुमच्या त्या आतल्या खोलीमध्ये जा, कडी लावा आणि पित्यासोबत वेळ घालवा. दॅट्स इट. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. तुम्ही तिकडे पित्यासोबत वेळ घालवणार, इकडे आत्मिक जगामध्ये घडामोडी होणार. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड.